नगर शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईचे 50% काम पूर्ण. ओढे नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई. शहरातील सर्व ओढे आणि नाल्यांच्या सफाईचे काम सध्या सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाई पूर्ण होण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आले आहे. सध्या स्थितीत प्रमुख नाल्यांची 50% साफसफाई पूर्ण झाली आहे. मे अखेरीपर्यंत नाले सफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहेत. दरम्यान नाल्यांची साफसफाई करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर कचरा टाकल्याचं आढळून आलंय. त्यामुळे यापुढे ओढे आणि नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या नाले सफाईच्या कामांचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आढावा घेतला. सद्यस्थितीत सनी पॅलेस, सूर्यनगर ते अर्जुन वॉशिंग सेंटर, नगर मनमाड रोड येथील नाल्याचे साफसफाईचे 80% काम पूर्ण झाले आहे. गजराज फॅक्टरीजवळ काम चालू आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, मारुती मंदिर ते गंगा उद्यान ते सिव्हिल हडको ते दामोदर बिर्याणी हाऊस ते महावीर नगर, चिंतामणी हॉस्पिटल, सुडके मळ्यापर्यंतचे नाले सफाईचे काम पूर्ण झाले आहे. तारकपूर सिव्हिल हॉस्पिटल मागील नाला ते सारडा कॉलेज हॉस्टेल जवळील नाला ते महावीर नगर पर्यंत नाल्याचे साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. सोनेवाडी रोड केडगाव ते रेल्वे लाईन पर्यंतच्या नाल्याचे साफसफाईचे काम सुरू आहे. केडगाव अमरधाम देवी रोड पर्यंत काम सुरू असून 40% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तसेच मंगल हाऊसिंग सोसायटी ते कुष्ठधाम रोड मार्गे प्रेमदान हाडको, ताठे नगर, धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशन पर्यंतच्या नाल्याचं काम येत्या 2 दिवसात सुरू होऊन पुढील आठवड्यात ते काम पूर्ण होणार असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय.